सभापतीमध्ये मुळात ह्या प्रश्नामध्ये ज्या मेडिसिन्सचा इथे उल्लेख केलेला आहे, सभापतीमध्ये आपल्या माहितीकरिता नक्कीच या डिप्रेशनमध्ये आणि ज्या काही मेडिकल कारणास्तव ह्या मेडिसिन्स प्रिस्क्राईब केल्या जातात, तर नक्कीच या मेडिसिन ज्या आहेत त्या प्रमाणित मेडिसिन्स आहेत. आणि ताई, आपला जो मूळ प्रश्न जो आहे की मेडिकल स्टोअरमधून इतक्या सोपेरित्या या इतक्या मोठ्या प्रमाणात मेडिसिन्स कशा उपलब्ध झाल्या, सभापतीमध्ये आपल्या माहितीकरिता ह्या ज्या मेडिसिन्स सापडलेल्या आहेत ही कारवाई जी आहे पोलिसांनी ही सुमोटो केलेली कारवाई आहे, इन्फॉर्मेशन बेसच्या आधारे ही केलेली कारवाई आहे. परंतु या मेडिसिन्स कुठल्याही मेडिकल स्टोअरमधून घेतलेल्या नाही आहेत आणि ह्याची विक्री ही कुठल्याही मेडिकल स्टोअरमधून झालेली नाही आहे. तपासामध्ये असं आढळलं आहे की हिमाचल प्रदेशमध्ये ह्या मेडिसिनची मॅन्युफॅक्चरिंग झाली आहे आणि तिथून मग ते बेसिकली जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग होते तर लाखोच्या संख्येने ही मॅन्युफॅक्चरिंग होते आणि मग त्याच्यामध्ये रिटेलर आणि मॅन्युफॅक्चरच्या मध्ये जवळपास 10-12 डिस्ट्रीब्युटर्स असतात आणि हे डिस्ट्रीब्युटर संबंध देशामध्ये पसरलेले आहेत. तर इथे हा जो मेडिसिनचा सप्लाय जो झालेला आहे तो कुरिअरच्या माध्यमातून झाला आहे आणि ह्या आधारे आपण जी काही कारवाई केली आहे ती आपण ज्यांच्याकडे हा मेडिसिनचा साठा सापडला आहे त्यांना आपण अटक देखील केलेली आहे आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे इथे महाराष्ट्रापर्यंत आले तो व्यक्ती देखील आपण आयडेंटिफाय केलेला आहे, तर त्याला शोधण्याचं काम चालू आहे. म्हणून जे उपप्रश्न होते की मेडिसिन जे काही ज्या मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेले आहे त्यांच्यावरती कारवाईचा जो प्रश्न आहे तो उद्भवत नाही, परंतु तरीसुद्धा फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या मेडिकल स्टोअरमधनं जे काय आपण नियमावली घालून दिलेली आहे त्याचं उल्लंघन होतं आहे, आपण त्यांच्यावरती वेळोवेळी कारवाई देखील करत असतो आणि वेळ पडल्यास आपण त्यांचं जे काय त्यांचं लायसन्स आहे ते देखील आपण रद्द करत असतो.